माजी प्रशासन अधिकारी आणि स्वागत करतात. पाटील पाटील त्यांचे स्वागत करते. महाराज पाटील यांचे स्वागत करते. विजय कापड साहेब यांचे स्वागत करते. शाळेचे मुख्य शिक्षिका भोईवाडे यांचे स्वागत करते. सर त्यांचे स्वागत करते. श्रीकांत पाटील यांचे स्वागत करते. त्यांचे स्वागत शाळेच्या शिक्षिका त्यांच्या एवढ्या रंगाच्या उन्हामध्ये येऊन आपली उपस्थिती दर्शवली याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी माझे छोटेसे प्रास्ताविक सुरू करते की जे आज आपण सत्कारमूर्ती आजच्या आपले लक्ष्मण जाधव सर त्यांचा जो जीवन प्रवास आहे याच्याविषयी मी आधी थोडंसं तुम्हाला सांगते की सरांचा जन्म हा मालेगाव येथील जिल्हा नाशिक या ठिकाणी झाला आणि त्यांचे संपूर्ण प्राथमिक शिक्षण उच्च प्राथमिक शिक्षण त्यांचं DEDचं महाविद्यालयीन शिक्षण हे सगळं मालेगाव नाशिक येथेच झालेलं आहे. आणि सर्वात त्यांची कारकीर्द शिक्षक म्हणून जी त्यांची सुरुवात झाली आहे ती 10 ऑक्टोबर 1986 साली डोंबिवली पूर्व या शाळेमध्ये त्यांची प्रथम नियुक्ती झाली. आणि तिथून पुढे मग त्यांचा आपल्या शिक्षकी प्रवास सुरू झाला. तिथे त्यांनी काही वर्ष सर्व्हिस केल्यानंतर पुढे त्यांची पत्नी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा क्रमांक 84 डोंबिवली पश्चिम येथे त्यांची नियुक्ती झाली. तिथे त्यांनी आपल्या सेवेचा जवळजवळ 20 वर्षाचा कालावधी त्यांनी तिथे संपन्न केला. आणि पुढे मग खंबाळपाडा या शाळेमध्ये त्यांनी आपले 5 वर्ष सर्व्हिस केली. पण तिथे त्यांनी इंचार्ज पद आणि ही शिक्षकी शाळा असणे एक चांगला संयम तिथे त्यांनी एकदम छानपैकी आपली भूमिका निभावली. आणि त्यानंतर मग पदोन्नती होऊन ते आमच्या शाळेत म्हणजे शाळा क्रमांक 32-28 ते मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले 2 फेब्रुवारी 2022 या दिवशी. आणि खरंच आम्हाला खूप आनंद झाला त्या दिवशी की आमच्या शाळेला मुख्याध्यापक मिळाले. आम्ही पहिल्यांदा त्यांना पाहिलं कारण त्यांचा जास्तीत जास्त सेवेचा कालावधी हा डोंबिवलीमध्ये झाल्यामुळे आम्हाला त्यांची जास्त ओळख नव्हती. पण आम्ही पहिल्यांदा त्यांना पाहिलं. पण त्यांचा हसतमुख चेहरा सतत आनंदाने आणि त्यांची सकारात्मक दृष्टिकोन इतका आम्हाला भावला की कोणतंही काम झालं ना होईल ना बाई कशा टेन्शन घेता कोणत्याही अचानक काम आलं की त्यांचं होईल सगळं होईल छान होईल. आणि किती कमी वेळामध्ये काम मागितलं तरी सुद्धा आपण करतो. हे त्यांनी आम्हाला खूप मोठं एक मार्गदर्शन त्यांच्यामुळे आम्हाला मिळालं. आणि या शाळेमध्ये मुख्याध्यापक पद म्हणून सगळी त्यांची कारकीर्द चांगली चालत असताना त्यांना विस्ताराधिकारी पदाचा
जूनमध्ये लगेच प्रमोशन मिळालं आणि मग त्यांचा मात्र सहवास आम्हाला थोडासा कमी लागण्यास सुरुवात झाली. पण विस्तार अधिकारी पद आणि आमच्या शाळेचं मुख्याध्यापक पद ही कार्यकर्ती कसरत त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली आहे. याचा मला खूप म्हणजे अभिमान वाटतो की त्यांनी आम्हाला बघा त्यांचं जे स्वभाव आहे तो इतकं सुंदर आम्हाला जाणवलं आहे. एवढ्या आमच्या या 2-4 वर्षांमध्ये जेवढं त्यांचं आम्हाला स्वभाव आणि मार्गदर्शन लाभले ते आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. आणि त्यांनी आम्हाला ज्या शाळेमध्ये काम करण्यासाठी खूप सारे म्हणजे आमच्या शाळेसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आणि खूप साऱ्या सोयीसुविधा आमच्या शाळेला प्राप्त करून दिल्या. जसं की कॉम्प्युटरपासून खूप नवीन शिक्षकसुद्धा आम्हाला त्यांनी दिला. त्यासाठी आम्ही त्यांचे खूप पहिल्यांदा आभार मानतो. आणि आमच्या शाळेने त्यांना जे त्यांच्या कालावधीमध्ये जर आमच्या शाळेकडनं काही थोडंफार चुकलं असेल तर त्यांनी आम्हाला माफ करावं. तर अशा या सरांबद्दल मी जे 2 शब्दात त्यांचे जे आता मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांच्या सानिध्यात आलेले अनेक मान्यवर शिक्षक त्यांचं मार्गदर्शन लावले. त्यांना मार्गदर्शन करणारे खूप सारे आजी माझी इथे विस्तार अधिकारी आणि प्रशासन अधिकारी जे जण आलेले आहेत त्यांचे आपल्याला मनोगत जाणून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी माझं प्रस्ताव थोड्या शब्दांमध्ये पूर्ण करते. आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणजे प्रभारी मुख्याध्यापिका अपर्णा भुवन मॅडम यांनी नियोजन केले. आमच्या सर्व शिक्षकांनी थोड्या कालावधीमध्ये हे नियोजन केले ते तुम्ही सांभाळून घ्या. आणि हा सर जरी 31 मेला रिटायर होत असले तरी त्यांनी आपल्या शिक्षकांसाठी इतकं लवकर की सगळे शिक्षकांनी माझ्या कार्यक्रमाला हजर व्हावं आणि माझा कार्यक्रम माझ्या घरात आणि माझ्या शिक्षकांसमोर व्हावा आणि त्यांची प्रबळ इच्छा आज आपल्या सगळ्यांना त्यांच्या प्रेमापोटी इथे घेऊन आली आहे. तर आपण हा कार्यक्रम अगदी चांगल्या प्रकारे साजरा करून त्यांना एक आनंद देऊया. एवढे 2 शब्द बोलून मैत्री असे म्हणतात असा हा जाधव सरांचा सर्व मित्र परिवार एका फोनवर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मॅडमने आता पुस्तकामध्ये सांगितलं का त्यांचा बराच कालावधी हा डोंबिवली विभागात गेलेला आहे आणि खरोखर डोंबिवली विभागाने आमची ही सर्व पोकळे या ठिकाणी भरून काढलेले आहेत. कृष्णा सुदामाचे जोडे असणारे लक्ष्मण जाधव आणि मुकणे सर मी मुकणे सरांना विनंती करतो आमच्या त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती 31 मेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती माझे मित्र लक्ष्मण मधुकर जाधव त्यांच्या पत्नी त्यांचे चिरंजीव त्यांचे बंधू आणि बंधू पण प्रशासनाधिकारी त्यांच्या मुलाचं साहेब गुजरावकर सर आणि माझे सगळे बंधू आणि भगिनी. सुरुवातीला सरांचं आणि माझी एकाच शाळेमध्ये नियुक्ती झाली ती 1986. त्यांची आणि माझी म्हणजे 34 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही आजपर्यंत एकमेकाच्या विचार विनिमयाने आणि एकमेकाच्या सल्ल्याने चालत आलेलो आहोत. कोणतंही सुखदुःख असो आणि कोणताही प्रसंग असो, कठीण असो, सुख असो, दुःख असो, या प्रत्येक प्रसंगाच्या ठिकाणी आम्ही दोघे एकत्रित आहोत आणि आमची मैत्री ही रुजलेली आहे. सरांच्या बाबतीत म्हणजे सांगायचं झालं तर खरोखर अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी त्यांची सेवा पूर्ण करत आलेले आहेत आणि 31 मे पर्यंत त्यांच्या सेवेत कुठेही खंड असणार नाही. जेही काही प्रशासनाने काम दिलेले असेल, शाळेचं काम असेल, ते अत्यंत निकोपपणे त्यांनी पार पाडलेलं आहे. त्याच्या आईनी म्हणजे माझे समज त्याच्या कुटुंबाशी जडलेले आहे. मला त्यांच्या आईवडिलांनी एकच सांगितलं होतं, तुम्ही दोघे मित्र नसून तुम्ही दोघे
खरे भाऊ आहात. आम्ही भाऊ पण, त्याचे भाऊ पण म्हणायचे मोठे भाऊ, की आम्ही लांबचे झालो, तुम्ही जवळचे आहात, तर तुम्ही भावाचं नातं एकमेकाचं तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडा, असे त्यांच्या आईचं वारंवार मला सांगणं होतं. थोडक्यात त्यांचं आणि माझं म्हणजे शाळेच्या वातावरणामध्ये आम्ही एकच निर्णय घेतलेला होता की जी काही आपल्याला सेवा दिलेली आहे ती व्यवस्थितपणे पार पाडायची. मी पाहिलं त्यांना, खरोखर सांगतो, त्यांनी ज्या शाळांमध्ये नोकरी केली त्या शाळांचे ग्रामस्थ त्यांना मनापासून मानतात. त्यांनी जी पटसंख्या वाढवली, डोंबिवलीमध्ये ज्या शाळा अक्षरशः म्हणजे त्या ज्या शाळेमध्ये असायचे त्या शाळेमध्ये खाजगी शाळेमधली सोय आहे. ही वास्तविकता आहे, मित्र म्हणून सांगत नाही. तर त्यांनी त्यांच्या जीवनकालामध्ये धैर्यशील आहे, निर्णय क्षमता उत्कृष्ट आहे आणि काम करण्याची त्यांची हातोटी अतिशय सुंदर आहे. प्रशासनाच्या बाबतीत त्यांनी जी काही प्रशासनाने आजपर्यंत कामं सांगितली असतील, सरकारी साहेब निगूटपणे त्यांनी पार पाडली असतील शिक्षण विभागामध्ये सुद्धा. तर म्हणजे कुठेही त्यांनी कामात कमीपणा म्हणजे कुठेही असा शंका निर्माण केलेली नाही. त्यांचं जो जीवनकाल आहे पुढचा, म्हणजे आता तर मी त्यांना फोन केल्यानंतर मला सांगतात मी कामात आहे, परंतु आता तुम्हाला जास्त आनंद झालेला आहे. आता 31 मे नंतर कधी मला बोलणारच नाही मी कामात आहे. हा, तर मी मित्र म्हणून एवढंच म्हणतो की त्यांची सेवा अतिशय सुंदर बजावलेली आहे आणि मी त्यांच्यासाठी मी काय बोलावं, घरातच मनुष्य आहे, त्याच्यामुळे मला जास्त बोलण्यात काही म्हणजे हे नाही राहिलेलं. म्हणजे आपली मतं इतर लोक इतर माझे सहकारी बंधू व्यक्त करणारच आहेत. तर त्यांच्या या निरोपाला म्हणजे आपण उपस्थित आहात, हे आमचे म्हणजे हे आमची डोंबिवली नगरपालिकेची सर्व मंडळी आहे. आणि आजपर्यंत आम्ही एकच सांगा गुंजावर सर्वांना काल फोन केला, तर आपल्याला लक्ष्मणला निरोप द्यायचा आहे सोनपई राम थोडक्यात. अजून निरोप 31 मेला आहे, म्हणजे 31 मेला मी रिटायरमेंट केली आहे. तर तोपर्यंत काम कार्यशील आहे आपल्यात. त्याचप्रमाणे सरांचे बंधू अच्छा, ते बंधू. त्याचप्रमाणे सरांचे भाचे या ठिकाणी आलेले आहेत. सरांचा मुलगा माननीय सरकटे साहेब यांना विनंती करतो, आपण जाधव सरांसाठी 100% त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नाही जाधव सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित या सर्व माननीय खरे साहेब, उपस्थित सर्व प्रतिष्ठित माझे सहकारी, माजी प्रशासन अधिकारी तळी साहेब, माजी क्रीडा अधिकारी मोकळे साहेब, जाधव साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणारे
आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी, जाधव साहेबांसोबतचा हा ऋणानुबंध आहे 1995 पासून 29 वर्ष झालेली आहे आणि ते आणि मी हा सुरुवातीपासून सोबत काम केले. तुम्हाला जर सुरुवातीला जर आठवत असेल, आपण दर 6 महिने फॉर्म भरून घे आणि त्या फॉर्मचं सगळं एकीकरण करून त्याचं भलं मोठं असं पुस्तक असायचं. आम्ही दोघांनी मिळून तो पूर्ण करून शासनाला ती माहिती पाठवायची. जिल्हा सांख्यिकी अधिकारी असायचे आणि तिथून आमचा दोघांचा कामाचा प्रवास तो या 31 तारखेपर्यंत राहणार आहे. किंबहुना त्यांनी जर मला वेळ दिला तर मी त्यांना अजून माझ्यासोबत काम करायची संधी दिली, जर त्यांना मान्य असेल. त्यांच्या बाबतीत जेवढा आपण बोलू, कारण माळकरी माणूस आहे, सतत देवा आणि त्याचबरोबर त्यांच्यावरची सोपवलेली जबाबदारी देखील तेवढ्याच गंभीरतेने पार पाडण्यासाठी त्याचे सतत प्रयत्न सुरू असतात. कामाचा व्याप खूप वाढलेला आहे. कार्यकक्षांपुढे अधिकाऱ्यापेक्षा थोडी कमी असते कामाची जबाबदारी, परंतु जसं त्यांनी विस्तार अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली, पूर्ण प्रयत्न केले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडचे अधिकारी म्हणून, शिक्षणाधिकारी म्हणून रिटायर झाले, त्यानंतर आपले जे इतर जे विस्तार अधिकारी होते सर्व सेवानिवृत्त झाले. माझं प्रमोशन झालं. चौधरी साहेब, जगदाळे साहेब, रायडे सुबे कुकडे साहेब होते, ते सुद्धा सेवानिवृत्ती होती. ही सर्व प्रशासकीय यंत्रणा ही कमी कमी होती, परंतु आपण त्यातूनच आपले जे मुख्याध्यापक आहेत याची सेवा जास्त आहे किंवा सेवा जास्त विस्तार अधिकारी पदाचे चार्ज दिलेले आहेत. मला वाटतं ते आणि माळी सर हे दोघं जण शेवटपर्यंत टिकलेले. बाकीच्यांनी कामाचा व्याप जास्त होतो म्हणून काढता पाय मी माझ्या मुख्याध्यापकच झाला. किंबहुना विस्तार अधिकारी पदाचे जे चार्ज आहे, आपल्या महापालिकेचं प्रशासन दर 6 महिन्यांनी त्यांना ऑर्डर देतं, परंतु जाधव सरांचं व्यक्तिमत्व असं आहे ना, कुठल्या आयुक्त साहेबांच्या आदेशाची वाट पाहिली का उपायुक्तांच्या आदेशाची वाट पाहिली. सुरुवातीचा आदेश त्यांनी त्यांच्या विस्तार अधिकाऱ्याच्या पदामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड निर्माण केला. स्वतःहून असं कधी म्हटलेलं नाही की नाही मला आदेश नाही, काय मी नाही काम करा. अशी माणसं ही प्रशासनामध्ये फार पुढे जातात. तुमचा ऍटिट्यूड, दृष्टिकोन हा तुम्हाला फार पुढे घेऊन जातो. अलग तुमच्यामध्ये त्याला टवटळून जर तुम्ही काम करत असला तर तुमचं काम कधीच पूर्ण होत नसतं. म्हणून ज्या ऍटिट्यूडने आपण ते काम करायला पाहिजे, ते काम केलेलं पाहिजे. प्रशासनाची जी गरज आहे त्या गरजेनुसार जे आपण काम केले पाहिजे, त्याचं मोठीमंत उदाहरण म्हणजे लक्ष्मण जाधव. मुख्याध्यापक शिक्षक असताना कोर्ट कचेऱ्यात तुमचा काहीच संबंध नव्हता. त्यांचंही सरांचंही तसंच होतं, परंतु त्यांना उद्देश की अगदी जजच्या समोर जसाला तसं ते बरोबर तिथे याचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला हसायला येईल. त्यांना जर जाधव सर उद्या सकाळी 10 वाजता आपली मुंबईचे जे विकासन अधिकारी आहेत त्यांच्याकडे हजर व्हायचे. सकाळी 10 वाजता आपली केस आहे शाळेची आहे का तिथे जायचं. सांगतो तुम्हाला थोडंसं हसायला पण येईल, परंतु प्रशासनामध्ये जेव्हा आपल्याला शिकायचं ते जेव्हा सकाळी घरून 7 वाजता निघायचे, मला फोन करायचे किंवा मेसेज टाकायचे, ट्रेन मध्ये बसले की सर आता मी ट्रेन मध्ये बसलेलो. नवी मुंबईला पोहोचले कोकण भवनला, आणि जेव्हा त्या जजच्या कक्षात पोहोचायचे त्याच्या समोर बसलेलो आहे. ते जेव्हा पुकारतील तेव्हा मी त्याची त्यानंतर आपलं जेव्हा जेव्हा दिवसभरात कामकाज होईल
आता कोर्टात गेल्यानंतर आपला नंबर केव्हा लागतो दिवसभरात हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे 10 वाजता गेलेला माणूस हा दुपारी 3-4 वाजता आपला नंबर लागतो. आणि अगदी त्या वेळेस मग तो नंबर लागलेला देखील की साहेब नुकताच आपला नंबर लागला 4 वाजता मी त्यांना बोलत आहे. म्हणजे ज्याला शिकायची खरंच इच्छा असते तो माणूस सुरुवातीला कशा पद्धतीने काम करतो हे मी तुम्हाला ही कामाची पद्धत त्यांना आज एक यशस्वी विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापक हे दोन्ही त्यांना करून ठेवलेले आहे. ते अतिशय कार्यवशील असतात. मी त्यांना नियोजन करायला सांगितलं. मुख्याध्यापकाचं जे तुमचं कामकाज करायचं आहे मध्ये गुरुवारी करायचं आहे आणि दर शनिवारी कार्यालयाला सुट्टी असते त्या दिवशी तुम्ही तुमच्या शाळेमध्ये खरे साहेब मला खूप बोलत होते साहेब आमच्याकडे शिक्षकच नाही, आमच्याकडे जे शिक्षक आहेत तुम्ही त्यांना पण विस्तार अधिकारी करून ठेवलंय, आमचं कसं होणार आता, पहिले शिक्षक कमी आहे. म्हटलं सर ते बरोबर वेळ देऊन आपल्या शिक्षकांना मार्गदर्शन करून कुठलीही तिथे शाळेमध्ये कमी पडू देणार आणि त्याच पद्धतीने त्यांनी आपलं कामकाज गेली 1.5-2 वर्ष 86 पासून ते मला सांगतात 34 वर्ष 86 पासून आजपर्यंत 34 कसे होतात मला कळत नाही. बघा जरा तुम्ही एवढे दीर्घ वर्ष सेवा करून ते आज आपल्यामधनं सेवानिवृत्त होत आहेत. एक दुःख आहे कारण माझ्यासारखा शिक्षण अधिकारी प्रत्येकाला मी सेवानिवृत्तीच्याच कार्यक्रमामध्ये मी प्रत्येकाच्या मी बोलतोय. मला असं वाटतं की माझा नंबर कधी लागतो पण मला अजून खूप वेळ ती जाधव सरांपर्यंत आलेली. प्रत्येकाला सेवानिवृत्त याच्या कार्यक्रमामध्ये मी आहे. नंदीचा भाग जाऊन द्या परंतु जाधव सरांनी खरंच अतिशय मनापासून कार्यालयीन प्रशासकीय कामकाज व्यवस्थित हाताळलेलं आहे. त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य निरोगी समाधानी असं जावं. त्यांच्या मिसेस देखील शिक्षिकाच आहेत. आमच्या जाधव सरांचा सर्व कुटुंबियांनी चांगला सांभाळ करावा अशी परत एकदा भविष्य कामासाठी तुम्हाला माहिती माझी धावपळ चालू आहे इलेक्शनमुळे, त्यामुळे मी पटकन बोलायची संधी घेतलेली आहे.
यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रशासन शिक्षक अधिकारी सरकटे साहेब आणि आमच्या आटाळी गावातील सन्माननीय मारुती पाटील साहेब, सन्माननीय पोलीस पाटील चंद्रकांत भगत, शिवसेना विभाग प्रमुख ऋषिकांत पाटील आणि जाधव सरांचा सर्व नातेसंबंधातील उपस्थित परिवार आणि तडवी सर आणि सर्व त्यांचा मित्र परिवार आणि सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनी, जाधव सर या शाळेमध्ये जेव्हा आले, शिक्षक शाळेमध्ये आले की मी आजी नगरसेवक जेव्हा होतो तेव्हा पण आणि नंतर माझी झालो तरी सुद्धा या शाळेतल्या सगळ्या शिक्षक वर्गांचे माझ्याशी चांगले स्नेहाचे संबंध राहिले. शिक्षक या ठिकाणी आले की आवर्जून माझी भेट घेतात, मग आम्ही चर्चा करतो. कारण मी बरीच वर्ष या 30 ते 35 वर्ष या गावात काम केलं शिवसेनेच्या माध्यमातून आणि नंतर हे 2005 ला नगरसेवक झालो. त्यानंतर सुद्धा या शाळा की कौलारी शाळा होती आणि कौलारी शाळा होती जेव्हा जाधव सर होते, त्या आपल्या कुलवाडी मॅडम होत्या, ढापरे मॅडम होत्या, म्हणजे सगळे शिक्षक वर्ग आणि सर्व शिक्षण अभियानातून शाळा बांधण्याचा उपक्रम शासनाने घेतले होते. आणि शिक्षक म्हटला की थोडा बांधकामाला काय घाबरतो, शिकवण्याचं कितीही कामं तुम्ही करता पण बांधकामाची कामं आणि मग हिशोब किताब मग त्या होणाऱ्या अडचणी याला शिक्षक थोडासा घाबरत असतो. पण मी 2005 नंतर नगरसेवक असताना मॅडम मुख्याध्यापक होते आणि मग त्यांनी विश्वास माझ्यावर ठेवला आणि मी त्यांना सांगितलं की काही काळजी करायची नाही. आणि शिक्षक आणि मी आम्ही सगळे एकत्र येऊन ही शाळा एवढी मोठी इमारत उभी केली त्यावेळेस आणि पूर्ण विश्वास करतात. तिथपासून आतापर्यंत शिक्षकांचे जे स्नेहाचे संबंध आहेत ते आजपर्यंत जसे तसे राहिले. जाधव सर आल्याच्या नंतर त्यांना मी सांगितलं की पटसंख्या व्यवस्थित कशी राहील, शाळेची निगा व्यवस्थित राहील, पालकांची व्यवस्थित बोलून आपलेपणा कसा करता येईल आणि पटसंख्या वाढवली. शाळेत टिकवायची असेल तर तुमचं मार्गदर्शन महत्वाचं असतं आणि त्याच्याने त्यांना दुसरं काम दिलं सरांनी. एक तर पटसंख्या आपली ढासळत चाललेली असते आणि मग सरकारच्या सरांना मी नेहमी भेटायचो की बाबा शिक्षक नसेल तर पालक इथे कशाला मुलांना टाकतील, कारण बाजूला 2 शाळा मराठी आहेत आणि फार मोठे इथे कॉम्पिटिशन आहे. अशा कॉम्पिटिशन मध्ये हे इथला शिक्षक वर्ग कसोशीने प्रयत्न सरकारी शिक्षक करतात आणि पटसंख्या टिकवण्यासाठी यांची शिक्षकांची मेहनत सतत चालू असते. आणि जाधव सर आता जरी सेवानिवृत्त झाले तर त्यांनी जे आल्याच्या नंतर पटसंख्या टिकवण्यासाठी शाळेची व्यवस्थित निगा राखण्यासाठी सगळ्या व्यवस्थित सांभाळल्या. ते विस्तार अधिकारी होते, त्यांचं एक डोळा इकडे एक डोळा तिकडे, तर अशा परिस्थितीत शिक्षक अपुरा पडत होता. तरी त्यांनी त्यांच्या प्रयत्नांची कसोटीने काम केलं. आज ते सेवानिवृत्त होतात. शेवटी लोकशाहीमध्ये सेवानिवृत्ती ही प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेचा तो आज भाग आहे. ते निवृत्त होऊन जरी गेले तरी ते मनाने आपल्याबरोबर जातील, शरीराने निघून जातील, पण त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांनी निरोगी राहावं अशी मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर श्री जाधव सर यांचा सन्माननीय सरकटे साहेब करत आहेत. या सन्माननीय नगरसेवक, आता आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर शिक्षक भरपूर घाबरत आहेत. 50 लाखाची शाळा होती. या शाळेमध्ये काम करत असताना खरोखर भीती वाटायची. तरी सन्माननीय जाधव सर यांचा या ठिकाणी सन्मान करत आहे. हो, यानंतर माजी प्रशासन अधिकारी, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी सन्माननीय खंडे साहेब यांच्या वतीने जाधव सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मानाचा स्वीकार करावा.
त्याचप्रमाणे जाधव सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. उपस्थित सर्व व्यासपीठ कोण जाणार आहे? ह्या निवडणुकीच्या काळामध्ये सर्व शिक्षक कर्मचारी यांना फार मोठं शासकीय काम असतं आणि तरी सुद्धा आज जाधव सरांच्या प्रेमापोटी मी अनेक कार्यक्रमांना जातो, पण आज जी मी उपस्थिती या कार्यक्रमाला पाहतोय हे या सर्व 30-35 वर्षाच्या काळातील जाधव सरांनी जी माणसं जोडली, त्यांना जे प्रेम दिलं, त्याचं हे काय प्रतीक आहे. 29-30 वर्ष आपण शासनाची सेवा केली, बराच काळ त्यांचा आणि जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले आपण ह्या शाळेमध्ये रुजू झाला आणि ज्या वेळेस आम्ही या कार्याने त्या वेळेस आम्ही बघतो जाधव सरांची जी काही पण आहे, मग प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम असू द्या, 15 ऑगस्टचा कार्यक्रम असू द्या, त्या ठिकाणी अगदी एकदम मुद्देसूद आणि ताकदीपणाने आमचे जाधव सर आहेत. आज संपूर्ण 29-30 वर्षाच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले, शिक्षण घेतलं. कोणी डॉक्टर झाले असतील, कोणी वकील झाले असतील, कोणी इंजिनियर झाले असतील, हुद्द्यावर गेले असतील आणि ते सर्व विद्यार्थी आज त्यांना जरी निमंत्रण केलं असतं तर या ठिकाणी जागा पुरली असती. या माजी विद्यार्थ्यांना जरी आपण बोलवलं असतं पण जाधव सरांचा हॉल अपुरं पडलं असतं, कारण आम्ही एक संस्था चालवतो आणि त्यावेळी शिक्षकांशी फार मोठा आमचा जवळीक संबंध येतो आणि शिक्षक हे सर्व प्रामाणिकपणे आपलं काम करत असतात आणि काम करत देशामध्ये घडतात. ही भावी पिढी घडवण्याचं काम हे सर्व शिक्षक करतात आणि असंच कार्य आज या 30-35 वर्षामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये केलं. खरोखर त्यांना मी धन्यवाद देतो. 2-2.5 वर्ष त्यांनी अगदी उत्तम प्रकारे सेवा आणि जे काय आमच्या ग्रामस्थांची काय जे संबंध आहेत, प्रेम भावना आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत, ते फार त्यांनी जपले. मान सन्मान जपला आणि जो माणूस दुसऱ्याला मान देतो त्याला फार मोठं या सेवानिवृत्ती समारोहामध्ये आपण सर्वजण त्यांना आता या ठिकाणी सन्मान देत आहोत. ही त्यांची चांगली कारकीर्द आहे. अजूनही बऱ्याच शिक्षकांची सर्व्हिस बाकी असेल आणि त्यांनी जाधव सरांचा आदर्श घ्यावा. शिक्षण अधिकाऱ्यांनी फार उत्तमपणे त्यांना फार अनुभव जाधव या आजच्या सभेचे या विभागातील माजी नगरसेवक साहेब तसेच प्रशासनाचे शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी आत्ताच आपल्यामधून आपली परवानगी घेऊन गेलेले सरपटे साहेब तसेच आपल्या शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेले पडवी साहेब, या विभागातील या गावातील ज्येष्ठ नागरिक पाटील मंडळी आणि आत्ताच आपल्यामध्ये सपोपत जाधव साहेब हे मानकरी आहेत असा उल्लेख करून गेल्यानंतर यांच्या कार्यक्रमाला पंढरपूर मंगळवेळेचं मनुष्य का असू नये
ते म्हणतात ना, गर्दीपेक्षा धरती माणसं जमा झाली. या ठिकाणी 50 माणसं प्रेमाने जमा झाली. आणि ज्यांच्या प्रेमासाठी आपण इथे आलोय त्या आजचे सेवानिवृत्त होणारे 31 मे रोजी सेवानिवृत्त होणारे लक्ष्मण जाधव, त्यांचे बंधू आणि नातेवाईक, तसेच या ठिकाणी काही सिंगर आहेत, तसेच बाकीचे काही या ठिकाणी आहेत. माझ्याबरोबर माझ्या गटात माझ्या केंद्रात काम करणाऱ्या स्टाफ या ठिकाणी माझ्या समोर आहे. डोंबिवली नगरपालिका शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना त्यावेळीची या ठिकाणी बॅच माझ्या समोर उपस्थित आहे. अधिक करून महिला ज्या शाळेमध्ये, ज्या विभागामध्ये, ज्या परिसरामध्ये त्याची तक्रार त्यांच्या शिक्षकाकडे, त्यांच्या मुख्याध्यापकाकडे किंवा ट्रस्टी किंवा शिक्षण मंडळाकडे गेलेली नाही. आणि ही आम्हाला भूषणावं बाब आहे. शाळा कशा चालतात आणि कशा असतात त्याचं एक आदर्श उदाहरण हे डोंबिवली नगरपालिकेत होतं. त्यानंतर महानगरपालिकेत हे सगळ्या शाळा मर्ज झाल्या आणि आम्ही सगळी मंडळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत. खूप चांगलं वाटलं त्यावेळेला, आजही चांगलं वाटतंय. कारण जिल्हा परिषदेतही काही स्टाफ आमच्यामध्ये आला की जे आमचे पूर्वीचे जुने मित्र होते आणि या शिक्षण मंडळाचा चांगल्या प्रकारे याकडे सातत्यानं शिक्षकांनी पाहिले. आत्ताच आपल्या समोर सरकटे साहेबांनी जाधव साहेबांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं ते प्रत्येक शिक्षकाला लावलं. आणि म्हणून या ठिकाणी 2 शब्द मांडत असताना तिला बोलव पाणी. मला खरा आज जायचं होतं भिवंडीला, परंतु मला ते म्हणाले तर तुम्हाला यावं लागतं. आपला सहकारी, जुना सहकारी आपल्या सेवानिवृत्त होते. या दोघांची जोडी सांगायचीच झाली, जसं रामायणामध्ये रामाबरोबर लक्ष्मण सतत दुःखात आणि ही जोडी अशीच राम लक्ष्मणासारखीच राहील. आणि लक्ष्मणाच्या ठिकाणी लक्ष्मण हे अख्ख्या आम्हालाच नाही ते तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे. आणि त्या दोघांनी ते नातं वैयक्तिक आचरणात सुद्धा त्याने ते सांभाळलं आणि आज त्या नावाला कुठेही गालबोट लागू दिलं नाही. आणि म्हणूनच दोघांची मैत्री ते राम लक्ष्मणासारखी. आणि प्रसंग विविध मार्गातून एकमेकाला काम करत जावं लागतं, त्याला काम करून घ्यावं लागतं. आणि काम करून घेत असताना तरीही कुणी कुणाचा राग मानत नसतो. शिक्षकी पेशामध्ये काम करताना जाधव सरांनी ज्या काही गोष्टीचा उल्लेख सरकडे साहेबांनी डोंबिवली नगरपालिकेच्या 7 शाळा आणि 39 खाजगी डोंबिवली नगरपालिकेच्या शाळा 46 शाळांचा क्रीडा महोत्सव होत असत. 7 दिवस चालायचा, सोमवार ते शनिवार. आणि यामध्ये हे सगळं स्पीच क्रीडा स्पर्धा हे जुनं मी थोडं सांगायला हरकत नाही. मी सर्व्हिसच्या 11व्या वर्षी ग्रेडचा मुख्याध्यापक झालो आणि याच्यामध्ये 24 वर्ष काम केलं मुख्याध्यापकाच्या ग्रेडमध्ये. ते महाराष्ट्रातले एकमेव वर्षात मुख्याध्यापक झालेल्या या नगरपालिकेमध्ये मार्कांना 5व्या वर्षी मुख्याध्यापक ग्रेडच्या झाले. ते योगायोगाने अपघाताने मिळाल्यानंतर या पदाला आम्ही कधीही गर्व केला नाही. आम्ही पायरीचा दगड बोलता बोलता आपले जे गेलेले जे गृहस्थ होते ते बोलले पायरीचा दगड होऊन काम करण्याचं आम्ही काम केलं. म्हणून काम यशस्वीरित्या करता आलं आणि करता येतं. जसं
मास्टर त्यांच्या समोर मी असंच म्हटलं, मॅडम आपल्या शाळेचा मुलगा काल गैरहजर लागलेला होता, त्याला बरं नव्हतं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, आता बरं आहे का तुम्हाला? मी बोललो होतो जाऊन या. तो हो बोलले, मी तिथूनच आल्या. आता मी तिथूनच आले. बिलकुल तो पोरगा आमच्याकडे रजेवर नव्हता किंवा आजारी नव्हता, पण अधिकाऱ्याच्या समोर माझा स्टाफ आला ना, तेव्हा माझी विनंती आहे, जो मुख्याध्यापक होतो, आपण इतरांपेक्षा आपल्याला 2 शिंग जास्त अशातला भाग नाही, आपण इतरांसारखेच आहोत, पण आपल्या स्टाफला ज्या वेळेला आपण चांगल्या प्रकारे सांभाळून घेऊ, तेव्हा आपला स्टाफ आपल्याला सांभाळायचं सोडा, त्यांनी मुलं आणि शाळा चांगली सांभाळली की आपलं काम पूर्ण होतं. त्यांनी मुख्याध्यापकाला सांभाळलं पाहिजे का रोज डबा त्याच्यासाठी आणला पाहिजे काय? नाही. आपलं काम चांगलं होण्यासाठी जो आपल्या गाडीचा कणा आहे तो आपला शिक्षक वर्ग आहे. आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी हे जे कौशल्य असते ते जाधवांकडे आहे. हे आत्ताच आपल्याला आमच्यापेक्षा वरिष्ठ असणारे विस्तार अधिकारी, प्रशासन अधिकारी सरकटे साहेबांनी सांगितले. काम करताना काय वेळेला शिक्षकांना असं वाटतं की त्या उशिरा आला तर त्यांना सांभाळून घेतलं, तर मुख्याध्यापक असो किंवा विस्तार अधिकारी सगळ्यालाच सांभाळून घेतात. आता ही ज्या वेळेला तडवी साहेब वगैरे आमच्याकडे 5 मंडळी नेमली गेली, अत्यंत हे 5 विषयातले 5 तज्ञ मंडळी होती आणि त्या विषयाचा कसा चांगला अभ्यास होऊन त्याचा कसा फायदा होईल, त्यांच्या कसा बौद्धिक विकास होईल यासाठी सतत प्रशिक्षण आणि शिबिर ते सातत्याने घेत असतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या मंडळीचं योगदान झाल्यामुळं आमचा शिक्षक वर्गही फ्रेश राहायचा आणि त्या विद्यार्थ्यांना हे ज्ञान कसं मिळेल, शिष्यवृत्तीसाठी सुद्धा केंद्र स्थापन केली नगरपालिकांमध्ये, तरी त्यांचं त्याच्यावरती अभ्यास चौधरी साहेब असायचे, ते काय करायचे त्याचं टेक्निक सांगायचे. थोड्या वेळात थोडं कसं आपल्याला काय करता येईल विद्यार्थ्याला ज्ञान देतात. मित्र, या ठिकाणी खूप बोलणारी मंडळी आहेत आणि म्हणून मी थांबता थोडस म्हणेन, या ठिकाणी शिक्षण मंडळाचं कुणीच नाहीये, परंतु या ठिकाणी संघटनांचे प्रतिनिधी आहेत. वाबळे सर, महानगरपालिकेच्या आकृती बंधामध्ये हे जे काही आपले विस्तार अधिकारी बसलेले आहेत शिक्षकांमधले, आकृती बंधामध्ये त्यांनी फक्त शिक्षण विस्तार अधिकारी नेमावेत आणि त्यांच्याकडून काम करून घ्यावं हा उल्लेख आहे. सातत्याने आपण जर प्रयत्न केला शिक्षकाच्या माध्यमातून, संघटना माध्यमातून, राज्य संघटनेच्या माध्यमातून, यांना नेमताना का मिळत नाही, तो मिळाला पाहिजे आणि तो मिळण्यासाठी याचा पाठपुरावा करावा. असं इथं जमलेल्या सर्व ज्या ज्या शिक्षक संघटना आहेत त्यांनी प्रत्येकाने एकत्र बसावं आणि एकच अजेंडा निर्माण करून तो काय करावा, त्यांच्यापासून हा प्रश्न सोडवून घ्या. जिथं काम केलं जातं, काम करून घेतलं जातं, तिथं तो मिळताना पण आज आपल्याला मिळाला नाही ते द्या सोडून, आपल्याला मिळणार नाही तो जाऊन द्या सोडून. 2 वर्षात मी रिटायर होणार आहे, 3 वर्षात तो रिटायर होणार आहे आणि तो पण पुढची येणारी जी पिढी आहे त्यांना त्याचा तो मोबदला मिळाला पाहिजे. आणि का मागू नये, जो काम करतो त्याला आपला मिळताना मागण्याचा हक्क आहे. यानंतर आपले सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी सन्माननीय तडवी साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत. मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. लक्ष्मण जाधव यांच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित त्यांचे बंधू, त्यांचे सर्व अभ्यासक आणि
त्यांची सर्व फॅमिली, कल्याण डोंबिवली यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत. आणि लवकरात लवकर त्यांनी सचिव पदाची धुरा सांभाळावी अशी सदिच्छा सर्वांच्या वतीने. तर आज 31 मेला सेवानिवृत्त होणार आहे आणि त्यांच्या या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहात. मला सर्वांना परिचय आहे. मी काय केलं हे सांगण्याच्या भानगडीत मी काय पडणार नाही. त्यांच्यासाठी 2 शब्द चांगले बोललं पाहिजे आपण. प्रत्येक सेवारत होणारी व्यक्ती आपण त्याची प्रत्यक्ष अनुभव मी 2 वर्षापासून घेत आहे सेवानिवृत्तीचा. भविष्यात आपणही सर्व घेणार आहात. एकच सांगतो की आपल्या घरात विजेचा दिवा असतो ना, विजेचा दिवा तो आपण आपल्याला समजून येतं किंवा त्याचं महत्व असतं. एकदा तो फ्यूज झाला की आपण काय करतो, त्याला स्थिती आपली व्हायला नको याची सर्वांनी काळजी घ्यायची. म्हणून जेव्हा आपण आपल्या पदावर कार्यरत असतो ना, त्यावेळेला जी आपल्या सेवेची कार्य तर आपल्या सोबत असतातच, परंतु आपला समाज, आपलं कुटुंब आणि त्या कुटुंबासोबत असलेलं आपलं वलय हे जर आपण सांभाळ जगण्याचं तात्पर्य ते तुम्हाला सार्थ लागण्यासारखं आपल्याला त्याचा अनुभव येतो. अन्यथा तो उडलेला जेव्हा फ्यूज तशी स्थिती आपल्या सर्वांची होत असते. म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या प्रत्येकाने या गोष्टीचा लक्षात घ्याव्या. लक्ष्मण जाधव सरांच्या बाबतीत सांगतो की जेव्हा सरकारी साहेबांनी सांगितलं की 31 मार्च आणि 30 सप्टेंबर जेव्हा त्यांच्याकडे होतो सुरुवातीला, त्याच्यानंतर मी ते सांभाळायला लागलो. आणि या निमित्ताने जेव्हा जाधव सर ते बघत होते त्याचा आणि माझा जवळचा संबंध आला. आणि ते जेव्हा डोंबिवलीला होते, डोंबिवलीच्या शाळेत त्यावेळेला आणि योगायोगाने मला डोंबिवली विभाग मिळाला. तर त्या निमित्ताने जोडून त्यांच्यासोबत काम करण्याचा संबंध आला. त्यांची जी शाळा होती 84 नंबर शाळा, ती स्टेशनच्या बाजूला होती. त्याच्यामुळे जायचं म्हणून अजून जास्त त्यांचा आणि माझा जवळचा परिचय आला. त्या कामाच्या निमित्ताने त्यांची आम्ही पुण्याला जायचो, त्यांच्या भगिनी असायच्या पुण्याला, त्यांच्या घरी सुद्धा आम्ही जाऊन आलो. आणि एक विशेष सांगायचं की त्यांची जी सासूरवाडी आहे, त्यांचे जे मिसेस आहेत ते आमच्या यावल तालुक्यातले, की गाव आहे त्यांचं गाव आहे, आमच्या गावाच्या जवळच आहे. त्या नात्यानेही त्यांचा आणि माझा जवळचा थोडंसं जिव्हाळा असायचा. तर असे हे लक्ष्मण जाधव सर आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे. त्या सुरुवात सेवेत असतानाचा एक महत्वाचं त्यांच्या 1995 मध्ये आम्ही नवीनच होतो आणि 27 गावांचं आत बाहेर चालायचं. आणि मधली जी होती ना, त्यांना खूप भीती वाटायची की 27 गावामध्ये आपली बदली केव्हा होईल ते सांगता येते. आणि योगायोगाने काय झालं, लक्ष्मण जाधव यांची बदली 27 गावांमध्ये काय बदल झाले. आम्ही नवीनच होतो, पण मी तेव्हा त्याला डेअरी करून सांगितलं की जी विस्ताराची गाडी आहे या क्षेत्रात बीट मध्ये येते, मी तुला आश्वासन देतो की तू जे काय होईल ते मी नंतर सांभाळून घेऊ. त्यावेळेस ते प्रशासन अधिकारी होते चंडगे. तर त्यावेळेला लक्ष्मण जाधव सर खूप वापरलेले होते. त्याच्यानंतर ती जी होणारी प्रक्रिया आहे ती थांबली आणि ते आपल्या मूळ शाळेमध्ये शाळेत राहिले. तर असे हे लक्ष्मण जाधव बरेचसे अनुभव असतात. त्यांनी सरकारी साहेबांनी सांगितलं, गुंजगावकरांनी सांगितलं की त्यांच्या कार्याची त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे. आपणही सर्वांनी त्यांचा स्वभावाचा आदर्श घ्यावा असं एक ते व्यक्तिमत्व आहे. काम एकदा आपण कोणताही पेशा स्वीकारला आणि जे आपल्याला कर्तव्य दिलेली असतात तर त्या कर्तव्याचं भान राखून
आपण जर आपलं कार्यशैली अविरतपणे सुरू ठेवली तर त्या व्यक्तीला आपल्या सेवेमध्ये कुठली की एक जिवंत उदाहरण जे आहे ते आमचे लक्ष्मण जाधव सर आहे. तर ते या अशी लक्ष्मण जाधव सर सेवानिवृत्त होत आहेत. आज त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचं समाधानाचं जावं आणि त्यांच्या राहिलेल्या इच्छा त्यांचा या ठिकाणी यशस्वी सत्कार होत आहे. मी जाधव सरांना विनंती करतो की आपण मुकडे साहेब यांच्या हस्ते शेळके साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी क्रीडा पर्यवेक्षक श्री प्रवीण कांबळे सर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की आपण पुढे व्यासपीठावर बसायचं आहे. आपलाही या शाळेच्या वतीने यथोचित असा सन्मान करण्यात येत आहे. क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे सर. फडणवीस साहेब आपण या ठिकाणी आलात, आम्हाला अमोल मार्गदर्शन केलं, शाळेच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो.